नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज अशी एक मला विशेष कमेंट आलती एका ताईची की मी नेहमी शेवयाचे व्हिडिओ अपलोड करते, हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. आणि ताई, शेवईसाठी हाताने पीठ कसे मळायचे त्यावर एक व्हिडिओ काढा ना, असं मला एका ताईंनी रिक्वेस्ट पण पाठवलेली होती. आणि त्या ताईच्या म्हणण्यानुसार आज म्हटलं सर्वांच्या उपयोगाचा असा एक आपण व्हिडिओ बनवूया. आता मी तो व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. ताई, तुमच्या कमेंटमुळंच हा व्हिडिओ मला बनवायची एक प्रेरणा मिळाली. आणि खरंच तुमच्या कमेंटमुळं म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मला बनवायला असं छान वाटतं. तर आता मी वेळात वेळ काढून आता मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तुमच्यासाठी. आणि आता व्हिडिओमध्ये काय केलं मी सुरुवातीला, तर बघा, मी सुरुवातीला एक टप घेऊन टपामध्ये मिठाचं पाणी बनवून घेतलं होतं. आणि ते खडा मीठ का वापरते, तर ते टिकाऊ असतं. ते जास्त दिवस शेवई आपली 2-3 महिने घरात राहिली तरी खराब होत नाही. असं स्वच्छ रवा चाळून घ्यायचा सुरुवातीला टपामध्ये. आणि मी बॉटलला वरच्या झाकणाला कसं केलं आहे मी, तर त्याला होल पाडून घेतलेले आहेत. आता ही बॉटल घेतली बघा आणि त्याला होल पाडून घेतलेले आहेत. आणि ती होल पाडून काय घ्यायचं, तर एकदम पाणी टाकलं तर त्याचा असा एकाच ठिकाणी पाणी पडतं आणि जास्त असा कणकेसारखा गोळा बनतो. तर तसा गोळा बनला नाही पाहिजे आपल्या रव्याचा. आता मी हे फक्त रवा दाखवते तुम्हाला, पांढरा शुभ्र हा रवा घेतलेला आहे. अशीच तुम्ही गव्हाची कणिकसुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला गव्हाच्या पिठाची शेवई बनवायची असेल तर ती बनवू शकता, किंवा सुजीची बनवायची असेल तरी बनवू शकता. सर्वांसाठी पीठ मळण्याची प्रोसेस सेमच आहे. आता फक्त तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्यात फक्त पाणी व्यवस्थित टाकण्याची एक ट्रिक असते. असं बघा, पाणी स्प्रिंकल करून सर्वत्र टाकायचं. आता मी बॉटलनं दाखवते तुम्हाला. आता माझा जार आहे पाणी टाकण्याचा, पण तो खराब झाला आहे, म्हणून मी आता बॉटलचा उपयोग करून तुम्हाला दाखवते. आणि पाणी टाकण्यासाठी तुम्हाला मदतीला कोणतरी पाहिजे. एकटीला करायचं म्हटलं तर वेळ लागतो. थोडा असेल तर तुम्ही करू शकता, पण आता माझं काम कसं 20, 25, 30 किलोचं असतं रोजचं, त्यामुळं मला असं मदतीला कोणीतरी लागतात. आज मी संडेच्या दिवशी हा व्हिडिओ काढते, त्यामुळे आज मिस्टर आहेत मदतीला. माझी त्या कामवाली ताई आज मदतीला आलेली नाही माझ्याकडे. मग आता बघा, हे आता खूप छान असं ह्यांची मदत घेऊन आता मी एकाने असं वरून पाणी स्प्रे करायचं आणि एकाने फक्त रवा खालीवर करायचा. जास्त काही नाही, आपल्या हाताला चिटकला नाही पाहिजे रवा, जास्त पाणी गेलं नाही पाहिजे. आता वातावरणानुसार पाणी जास्त कमी लागू शकतं. जास्त उन्हाळ्यात एक बॉटल तरी जास्त पाणी लागतं. आता बघा, मिठाचं पाणी अगोदर असं मिक्स करून घ्यायचं. सर्व रव्याला मिठाचं पाणी लावून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे तुमचं सर्व बाजूनी स्प्रिंकल करून ते रव्याला पाणी लागलं जातं. आणि नंतरचं पाणी ॲड करताना सुद्धा अगदी स्लो हळू प्रोसेस करायची. जास्त फास्ट करत गेला तर तुमचं एकाच ठिकाणी पाणी लागलं जातं आणि रवा चांगला पाण्यामध्ये मुरला जात नाही. आणि याला पीठ मळण्याची प्रोसेसच खूप छान आहे बरं का. जेव्हा तुमची शेवई एकसारखी आणि सरळ यायची असेल तर तुम्ही पीठच चांगलं मळलं पाहिजे. पीठ चांगलं मळलं गेलं तर तुमची शेवई तुटणार नाही किंवा मोडणार नाही, जास्त चुरा पडणार नाही. ह्या टिप्स इथं आहेत, या आपल्या पीठ मळण्याच्या प्रोसेसवर ह्या सर्व टिप्स आहेत. जसे आपण चपाती करताना सुद्धा चांगलं पीठ मळलं तर चांगली चपाती होते, तसंच ह्याचंसुद्धा आहे. आता मशीन पण आलेल्या आहेत ह्याच्या पीठ मळायच्या, पण हे कसं सिजनेबल बिझनेस असल्यामुळं मशीन घेऊन घरात अशीच 5-6 महिने मग पावसाळ्यात बसून राहते. त्यामुळं मशीन घेण्यापेक्षा मी तर आता बरेच दिवसापासून हातानेच पीठ मळते. तर हाताने पीठ मळताना थोडे आपल्याला मेहनत तर घ्यावीच लागते सुरुवातीला. बघा, आता हे 2-4 वेळा असं उलटं पालटं पीठ करावं लागतं. 2-4 पशा पलटी माराव्या लागतात त्याच्या. बघा, आता हातात बघा पीठ तयार झाले. आपल्या हातात त्याचा दाबलं की असा गोळा बनला पाहिजे. खाली टाकलं की तो असा खाली पडला पाहिजे, असा गोळाच पडला नाही पाहिजे. पीठ सुट्टं खाली पडलं पाहिजे. बघा, आता ही ट्रिक मेन महत्त्वाची. आता बघा, हे असं मशीनमध्ये टाकण्यायोग्य हे पीठ झालं म्हणायचं. हातात दाबलं ना, त्याचा असा बाइंडिंग झालं पाहिजे थोडं, आणि लगेच असं ते फुटलं पण पाहिजे, आपलं खाली असं पडलं पाहिजे. अशा प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता हे कळालं असेल तुम्हाला. असं वरून असं खाली पडले पाहिजेत असे त्याचे छोटे छोटे हाताला, म्हणजे रव्याचे पार्टिकल चिटकतात का नाही हे चेक करायचं. आपल्या हाताला रवा चिटकला नाही पाहिजे जास्तीत जास्त, एवढी दक्षता घ्यायची आपण. हाताला सगळं कणकेसारखं पीठ चिटकलं तर तुमचं जास्त पाणी झालं म्हणायचं. हाताला थोडंसं कुठंतरी चिटकलं तर ते बरोबर आहे म्हणायचं. आता बघा, हे खाली दुसऱ्या टपात मी मळलेलं पीठ टाकून ठेवत आहे. आता इथं लक्ष देऊन बघा, टपाला सुद्धा काही चिटकलं नाही पाहिजे आपल्या. म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही मळता त्या भांड्याला सुद्धा जास्त असं चिटकलं नाही पाहिजे, एवढंच त्याचं ओलसर प्रमाण ठेवायचं आहे आपण.
पहिलं मिठाच्या पाण्यानं आपण ओलसर करून घ्यायचं, नंतर आपलं पिण्याच्या पाण्यात त्याला बरोबर मॅच करून घ्यायचं, पाणी आणि पिठाचं प्रमाण बरोबर करून घ्यायचं. बघा आता असं हे पीठ मळून घ्यायची पद्धत आहे. जास्त ओलंही करायचं नाही, जास्त ड्रायही ठेवायचं नाही. ड्राय ठेवलं तरी तुमची सेवई तुटणार आहे, जास्त ओलं केलं तरी पण तुटणार आहे. त्यामुळं पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य असली पाहिजे. आता बघा मी हातात घेऊन दाखवते. हातावर माझ्या जास्त रवा राहिला नाही पाहिजे आणि जास्त ओला पण राहिला नाही पाहिजे, मीडियम पाहिजे. जर कमी पडलं वर मशीनमध्ये पहिला घाणा बाहेर निघताना आपल्याला कळतं की तुमचं पीठ बरोबर आहे का नाही. सेवई एकसारखी सरळ येत असेल तर बरोबर आहे म्हणायचं पीठ. मशीनमध्ये पण जास्त ओलसर असेल तर खाली तुटून पडतात, सरळ सेवया येत नाहीत. या ट्रिक्स थोड्या लक्षात ठेवायच्या. आपण पीठ मळ तुम्ही 1-2 वेळा बनवलं आणि तुमचा जर चांगला व्यवसाय चालत असेल तर तुम्हाला हे आयडिया येऊन जातात. पहिल्यांदा थोडंसं मिस्टेक होतात, माझ्यासुद्धा झाल्या होत्या. आपण चुका करत करत सुधरत असतो. एवढं लक्षात ठेवायचं, जास्त अवघड नाही काही ताई. आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचंसुद्धा पीठ मळायची पद्धत अजिबात चुकणार नाही. आता बघा आता मी मशीनमध्ये टाकून दाखवते तुम्हाला. आता मशीन मी सुरू करून घेते. आता मशीनची सर्व तयारी, असं मी एक 20-25 किलो पीठ असं मी दोन्ही टपात मी बनवून घेत असते अगोदर. आणि हे 20-25 किलो माझ्या मशीनच्या स्पीडनुसार हे 2 तासात माझं बाहेर निघतं. एवढ्याच्या सेवया तयार होऊन बाहेर निघतात. हे माझी जुनी मशीन आहे, तुमच्याकडे नवीन असेल तर थोडं फास्ट होऊ शकतं. आता बघा ही मी मशीन लावून तुम्हाला कशा सेवया येतात ते सुद्धा दाखवते आणि पुढं माझ्या सेवया कशा होतात, सरळ किती होत आहेत त्यासुद्धा मी पूर्ण व्हिडिओ पुढं दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून काय नवीन आयडिया असतील या विषयाच्या तर तेही मला विचारत जावा आणि शेअर करत जावा माझ्याशी. आणि कमेंटमध्ये खूप छान छान कमेंट करता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि आता बघा पुढची प्रोसेस आपण आता सुरू करूया. आता मशीन सुरू केलेलं आहे आता आम्ही. बघा आता सुरुवातीच्या ह्याला एक पहिलाच मी आता घास टाकलेला आहे मशीनमध्ये. आता मशीनचं इकडं साईडला तापमान पण मेंटेन करावं लागतं, पाणी साईडनी सोडून त्याला. त्यामुळं तुम्ही मशीनचं पाणी टाकून तापमान मेंटेन केलं तरी पण तुमच्या सरळ सेवया येतात. पाणी नाही टाकलं तुम्ही तर मशीन सेवई तुटली जाते मशीन गरम होऊन. ही पण त्यात एक ट्रिक आहे लक्षात ठेवायची, की मशीन आपण कसं चालवतो ह्यावर सुद्धा आपल्या प्रोडक्शनची क्वालिटी अवलंबून असते आपली. सलग मशीन चालू राहिलं ना अशा सरळ आणि लांब सरळ सेवया येतात. बघा आता हे 25 किलोचा मी 2 तासात हे एवढं सेवया बनवलेल्या आहेत. आता बघा हे माझ्या ह्या अशा मी छोट्या छोट्या किराणा स्टोअरमध्ये ह्या मी एकदा 100 किलो 50 किलोच्या ऑर्डर घेऊन मी ह्या सेवया मी देत असते, किंवा घरगुती कस्टमर येतात माझ्याकडे ते सुद्धा घेऊन जातात. अशा ह्या खूप छान अशा लांब पांढऱ्या शुभ्र सेवया तयार होतात आपल्या. आता तुम्ही सुद्धा व्यवसाय बिझनेस करत असाल तर अशाच पद्धतीनं करू शकता. तुमच्याकडे जागा जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीतही करू शकता. आता माझ्याकडे जास्त जागा नाही त्यामुळे मी छोट्याशा जागेत करत आहे, पण एवढ्यात पण खूप छान होतं माझं. अगदी बघा ह्या कसं किती छान सुंदर सेवया झालेल्या आहेत. जास्त खाली तुटून पडल्यासुद्धा नाही पाहिजे, अशा ह्या वाळल्यानंतर सुद्धा अशा ह्या सरळच दिसल्या पाहिजे आपल्याला. आणि मी बांबूच्या स्टिक वापरते. ह्या सरळ 10 फुटाच्या आहेत, ह्या लांबीनं 10 ते 12 फुटाच्या आहेत ह्या स्टिक. या स्टिकवरती खूप चांगल्या सेवया वाळल्या जातात. दोन्ही बाजूनी ह्याला हवा लागली जाते. आता दोरी बांधून सुद्धा करता येतं, ज्यांना टेरेस वगैरे आहे त्यांनी दोरीवर करूया. आता हे बघा वाळल्यानंतर लगेच 2 तासात काढायच्या आणि बघा 2-3 तासात तर ह्याचं पॅकिंग करून असा माल आपला संध्याकाळी तयार झाला पाहिजे, असं आपलं प्लॅनिंग असावं लागतं. हे 20-25 किलोच्या कामाला जवळजवळ तुम्हाला 6-7 तासाचं हे काम आहे तुमचं. अशा पद्धतीने ह्या माझ्या सेवया तयार होतात. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ नवीन कोण पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.